नमस्कार मित्रांनो. तर आज आपण एकदम छोटासा टॉपिक पण इम्पॉर्टंट असलेला टॉपिक बघणार आहे. तर त्याचं नाव आहे या टॉपिकचं पॉवर अँड पॉवर फॅक्टर. ठीक आहे. तर पॉवर पॉवर म्हणजे नक्की काय? पॉवर म्हणजे काय असतं? इलेक्ट्रिकल पॉवर म्हणजे काय असतं? हा म्हणजे असा रेट असतो, म्हणजे रेट विथ रिस्पेक्ट टू टाइम ॲट विच इलेक्ट्रिकल एनर्जी इज ट्रान्सफर्ड बाय अन इलेक्ट्रिकल सर्किट. इलेक्ट्रिकल सर्किटला कुठल्या रेटने पॉवर ट्रान्सफर म्हणजे एनर्जी ट्रान्सफर केली जाते, तो रेट इन टर्म्स ऑफ टाइम मोजण्यासाठी आपण पॉवर यूज करतो. ठीक आहे. पर टाइम मोजण्यासाठी आपण जे क्वांटिटी वापरतो त्याला आपण म्हणतो पॉवर. म्हणजे किती इलेक्ट्रिकल एनर्जी आपण ट्रान्सफर करतो एखाद्या इलेक्ट्रिकल सर्किटला. ठीक आहे. तर ते झालं पॉवर. किंवा आपण सिंपल पॉवरची डेफिनेशन काय म्हणतो की पॉवर इज अ वर्क डन पर युनिट टाइम. ठीक आहे. तर पॉवरचं एसआय युनिट म्हणजे पॉवर आपण मोजतो कशामध्ये, तर पॉवर आपण मोजतो वॅट या युनिटमध्ये. ठीक आहे. और ह्याचं दुसरं सुद्धा युनिट, हे सुद्धा युनिट इम्पॉर्टंट आहे, जूल्स पर सेकंड. हे सुद्धा एक पॉवरचं युनिट आहे की जे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. काही काही वेळी आपल्याला वॅट हे युनिट न देतात जूल पर सेकंड देतात, त्यावेळी कन्फ्युजन नको होण्यासाठी हे दोन्ही पण इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. जूल हे युनिट कशाचं आहे? जूल हे एनर्जीचं युनिट आहे. म्हणजे एनर्जी डिवायडेड बाय टाइम म्हणजे वर्क डन पर युनिट टाइम आपण काढतो त्यावेळी आपल्याला मिळणार पॉवर. ठीक आहे. तर पॉवरचा दुसरा एक फॉर्म्युला काय? व्ही इंटू क्यू अपॉन टी, व्होल्टेज इंटू चार्ज डिवायडेड बाय टाइम इन सेकंड्स. तर ते झालं पॉवर. ठीक आहे. तर तो झाला पॉवर. हा सुद्धा एक फॉर्म्युला, पण यावरचे क्वेश्चन्स कधी विचारले नाहीत या फॉर्म्युल्यावरचे जास्त. ठीक आहे. पण ज्यावेळी रेजिस्टिव्ह लोड असतो आपल्या सर्किटमध्ये, ज्यावेळी आपले रेजिस्टन्सेस असतात, रेजिस्टिव्ह लोड म्हणजे नक्की कोणता? की हीटर. हे एक शब्द लक्षात ठेवा, हीटर हा एक रेजिस्टिव्ह लोड आहे. एक्झाम मध्ये असं नाही सांगत की एक रेजिस्टिव्ह लोड आहे, एक्झाम मध्ये असं सांगतात की एक हीटर आहे जो समथिंग पॉवर घेतोय एवढ्या व्होल्टेजवर, तर त्यातला करंट काढा, या टाईपचे क्वेश्चन विचारले जातात. तर हीटर म्हणजे काय? एक रेजिस्टिव्ह आहे, कारण की हीटरमध्ये एक रेजिस्टिव्ह कॉईल असते की ज्या रेजिस्टन्स हाय रेजिस्टन्स मधनं करंट गेल्यामुळे हीट प्रोड्यूस होते आणि पाणी गरम होतं. ठीक आहे. तर ते एक झालं हीटर. नाव पॉवर इज इक्वल्स टू व्हॉट? पॉवरचे हे 3 फॉर्म्युले आहेत, हे तुमच्या लक्षातच असले पाहिजेत. ठीक आहे. काही करा, कारण की याच्यावरचा क्वेश्चन येण्याचे खूप जास्त चान्सेस असतात, व्हेरी व्हेरी हाय चान्सेस. आणि हे खूप बेसिक फॉर्म्युला आहेत. पॉवरचा पहिला फॉर्म्युला काय? पॉवर इज इक्वल्स टू व्ही इंटू आय. ठीक आहे. दुसरा फॉर्म्युला काय? आय स्क्वेअर आर. आणि तिसरा फॉर्म्युला आहे व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर. हे तिन्ही फॉर्म्युले आहेत पॉवरचे. ह्याचं आपण हे सुद्धा बघितलेलं आहे की हे डिराईव्ह कशी केले. रेजिस्टन्सचा जो लेक्चर होता त्या लेक्चरमध्ये आपण हे पुन्हा तिन्ही फॉर्म्युले बघितले होते, आय स्क्वेअर आर, व्ही स्क्वेअर बाय आर. हे सर्व फॉर्म्युलेज आपण पाहिले होते. ठीक आहे. तर हे 3 फॉर्म्युले तुमच्या आता लक्षात असावेत, हे असं, किंवा तुम्ही ते नोट करून घ्या. ठीक आहे. अगेन पॉवर सिंगल, हे हे फॉर्म्युले कशासाठी झाले? डीसी सर्किट तुम्ही म्हणू शकता, किंवा ओनली रेजिस्टिव्ह लोड, किंवा एसी पण लोड आहे पण तो फक्त रेजिस्टन्स आहे, त्यावेळी आपण हे फॉर्म्युले वापरणार. डीसी आणि एसी मध्ये रेजिस्टन्स, त्या केसमध्ये फक्त आपण हे लोड हे फॉर्म्युले वापरणार. जेव्हा सिंगल फेज एसी सर्किट असतं, ठीक आहे, अनदर एसी पण आहे आणि दुसरे बाकीचे लोड आहेत, त्यावेळी कुठला फॉर्म्युला वापरतो? व्ही आय कॉस फाय. आता इथं पण बघा व्ही आय आहे, पण रेजिस्टिव्ह लोडला कॉस फाय नेहमी 1 असतो. पॉवर फॅक्टर रेजिस्टन्स लोडचा 1 असतो, किंवा डीसीचा पण पॉवर फॅक्टर 1 असतो. त्यामुळे पॉवर इज इक्वल्स टू व्ही इंटू आय झालं फक्त. ठीक आहे. मग तसं सिंगल फेजमध्ये फॉर्म्युला काय? व्ही आय कॉस फाय. त्याचप्रमाणे 3 फेजचा फॉर्म्युला काय? √3 व्ही आय कॉस फाय. पण हा जो व्होल्टेज असतो तो लाईन व्होल्टेज असतो, हा जो करंट असतो तो लाईन करंट असतो. हा झाला 3 फेज एसी सर्किटचा फॉर्म्युला पॉवरचा, काय? √3 व्ही आय कॉस फाय. सिंगल फेज एसी सर्किटचा फॉर्म्युला व्ही आय कॉस फाय. ठीक आहे. तर हे सर्व फॉर्म्युले 1, 2, 3, 4 आणि 5 हे 5 फॉर्म्युले, त्याचप्रमाणे हे 2 युनिट हे तुमच्या लक्षातच असायला हवेत, कारण की यावरचे खूप जास्त हाय चान्सेस असतात की यावरचे बेसिक क्वेश्चन विचारले जातील एक्झाम मध्ये. नाव अगेन पॉवरला आपण पॉवर डिफाईन करतो 3 टाइप्स मध्ये. म्हणजे एक असते ऍक्टिव्ह पॉवर, एक असते रिएक्टिव्ह पॉवर आणि एक असते ऍपरंट पॉवर. ठीक आहे. तर जी टोटल पॉवर असते ना ती असते ऍपरंट पॉवर. ठीक आहे. आणि जी युजफुल पॉवर असते त्याला म्हणायचं ऍक्टिव्ह पॉवर, आणि जी युजलेस पॉवर असते म्हणजे ज्याचा काही युज नाही होत जास्त, ते असते रिएक्टिव्ह पॉवर. ठीक आहे. तर ह्या 3 पॉवर आहेत. ऑलराईट. आता हा जसं तुम्ही ट्रायंगल बघू शकता, या ट्रायंगलमध्ये आडवी जी आहे ती मी शो केली ऍक्टिव्ह पॉवर, व्हर्टिकल जी दाखवली ती दाखवली रिएक्टिव्ह पॉवर, आणि जी क्रॉस तिसरी आहे तिरकी म्हणजे जो डायगोनल आहे तो आहे ऍपरंट पॉवर. मग ऍपरंट पॉवर पायथागोरसच्या प्रमाणानुसार ऍपरंट पॉवर इज इक्वल्स टू ऍक्टिव्हचा स्क्वेअर प्लस रिएक्टिव्हचा स्क्वेअर, त्याला अंडर रूट. जसं इथं तुम्ही बघू शकता, ऍपरंट पॉवर यस इज इक्वल्स टू ऍक्टिव्ह पॉवरचा स्क्वेअर प्लस रिएक्टिव्ह पॉवरचा स्क्वेअर, आणि त्याला मी केलंय
अंडर रूट. म्हणून एस इज इक्वल्स टू अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. ठीक आहे. तर ऍक्टिव्ह पॉवर म्हणजे नक्की काय की जी युजफुल असते, जी मोटरमध्ये जिथं आपण मोस्टली लोडमध्ये यूज करणारे जी पॉवर केली जाते ती असते ऍक्टिव्ह पॉवर. जी पॉवर यूज नाही होत ती असते रिएक्टिव्ह पॉवर. आणि जी आपण टोटल पॉवर सप्लाइड करतो त्या ही डायरेक्ट दोघांचे फक्त बेरीज नसते, स्क्वेअर करायचं दोघांचे प्लस अंडर रूट टाकायचं. ती जी मिळणार आहे आपल्याला ती असते टोटल पॉवर, त्याला म्हणायचं ऍपरंट पॉवर. आता ही पॉवर येस ने शो करतो, ऍक्टिव्ह पॉवर पी ने, रिएक्टिव्ह पॉवर क्यू ने. देअरफॉर येस इज इक्वल्स टू अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. ठीक आहे. हा एक छोटासा फॉर्म्युला झाला हा ऍक्टिव्ह पॉवर, रिएक्टिव्ह पॉवर आणि ऍपरंट पॉवरचा. त्याचप्रमाणे पुढचा टॉपिक पॉवर फॅक्टर. आता पॉवर फॅक्टर बद्दल आपण खूप वेळा याआधी सुद्धा बोललेलो आहे, पण पॉवर फॅक्टरची डेफिनेशन समजून घ्या की पॉवर फॅक्टरची डेफिनेशन काय. इट इज अ कोसाइन ऑफ अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट. व्होल्टेजचा फेजर आणि करंटचा फेजर या दोघां फेजर मधला जो अँगल असतो, कोसाइन ऑफ अँगल जर घेतला तर आपल्याला पॉवर फॅक्टर मिळतो. ठीक आहे. मग जसं तुम्ही हे बघू शकता, मी हा एक फेजर आणि हा हे 3 फेजर काढलेत. इथे मी व्होल्टेज रेफरन्सला घेतलंय, करंट खाली आहे. ठीक आहे. तर या दोघांमधला अँगल थिटा. आता हा व्होल्टेजचा फेजर आणि करंटचा फेजर दोन्ही एका फेजमध्ये, हा व्होल्टेजचा फेजर आणि हा करंटचा फेजर तिरका घेतलाय मी. ठीक आहे. या ह्यांच्यातला अँगल थिटा. तर जसं बघू शकता इथं करंट काय करतोय, लॅग करतोय व्होल्टेजला. म्हणून जेव्हा अशी कंडिशन असते त्यावेळी असतो इंडक्टिव्ह लोड. आणि इंडक्टिव्ह लोड असतो त्यावेळी काय असतं, पॉवर फॅक्टर लॅगिंग पॉवर फॅक्टर. कारण की करंट काय करतोय, लॅग करतोय व्होल्टेजला. लक्षात ठेवताना करंटचं रिलेशन विथ रिस्पेक्ट टू व्होल्टेज लक्षात घ्यायचं नेहमी, तुम्हाला लगेच कळून जाईल. आता करंट हा व्होल्टेजच्या इन फेज आहे. इन फेज असल्यामुळे थिटा काय येतो इथं, 0 थिटा आहे. कॉस 0 1 म्हणून पॉवर फॅक्टर काय असला, युनिटी. ठीक आहे. थर्ड मध्ये काय की करंट वरती आहे, व्होल्टेज खाली आहे. करंट काय करतोय, लीड करतोय व्होल्टेजला. नेहमी करंटला लक्षात ठेवायचं, करंटला लक्षात घेऊनच पुढचं बोलायचं. म्हणजे करंट लॅग करतोय व्होल्टेजला, करंट इनफेज आहे व्होल्टेजला, आणि करंट लीड करतोय व्होल्टेजला. करंट लीड करतोय म्हणून लिडिंग पॉवर फॅक्टर. आणि लिडिंग पॉवर फॅक्टर कुठल्या कंडिशनला असतो, कॅपॅसिटिव्ह लोडला असतो. ठीक आहे. तर हे झाले पॉवर फॅक्टरचे. लक्षात, लॅगिंग, युनिटी आणि लिडिंग हे 3 पॉवर फॅक्टरचे कंडिशन. त्याचप्रमाणे आता जशी आपण ही पॉवरची डायग्राम बघितली, ऍक्टिव्ह, रिएक्टिव्ह आणि ऍपरंट, आपण पॉवर फॅक्टरला हे सुद्धा लिहू शकतो की कॉस फाय या केसमध्ये काय, लगतची बाजू भागिले कर्ण. लगतची बाजू म्हणजे पी डिवायडेड बाय एस. हा सुद्धा एक पॉवरचा फॉर्म्युला आहे. हा सुद्धा एक तुम्ही नोट म्हणजे कॉस फायचा फॉर्म्युला आहे, हा तुमच्या लक्षात असायला हवा. त्याचप्रमाणे हा जो इम्पिडन्स ट्रँगल आहे, इम्पिडन्स ट्रँगल मध्ये बघू शकता हा हॉरिझॉन्टल आर आहे, रेजिस्टन्स व्हर्टिकल असतो तो रिएक्टन्स एक्सएल और एक्ससी वॉट एव्हर इट मे बी, आणि जो डायगोनल असतो तो असतो इम्पिडन्स झेड. देअरफॉर कॉस फाय इज अगेन रिटन ॲज आर अपॉन झेड. हे पॉवर फॅक्टरचे व्हेरियस डिफरंट फॉर्म्युलाज आहेत. ठीक आहे. तर हे फॉर्म्युलेस तुमच्या लक्षात असायला हवेत पॉवर फॅक्टरचे. पण मेन पॉवर फॅक्टर म्हणजे काय असतं, कोसाइन ऑफ अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट. हा पॉवर फॅक्टरची मेन डेफिनेशन आहे. पण हे 2 सुद्धा डेफिनेशन पॉवर फॅक्टरच्या आहेत. ठीक आहे. हे पूर्ण पॉवर फॅक्टर आणि याचं झालं. याबद्दलचे क्वेश्चन्स आपण क्वेश्चन सिरीजमध्ये डिस्कस केलेले आहेत. ठीक आहे. थँक्यू.